हॅलो फ्रेंड्स, मी अमित सूर्यवंशी माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करतो। फ्रेंड्स, आज आपण क्लास 10 सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 6 एनिमल क्लासिफिकेशन या चॅप्टरमधील क्रायटेरिया फॉर एनिमल क्लासिफिकेशन या टॉपिकला आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा, आपल्या टॉपिकचं नाव आहे क्रायटेरिया फॉर एनिमल क्लासिफिकेशन। ओके फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की हे जे बायोलॉजिस्ट होते त्यांनी काय केलं तर अर्थवर प्रेझेंट असणारे जेवढेही काही ॲनिमल्स आहेत त्यांना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि सब ग्रुपमध्ये क्लासिफाय करायला सुरुवात केली। पण हे क्लासिफाय करत असताना क्लासिफाय करण्यासाठी त्यांनी काही क्रायटेरिया डिसाईड केले आणि त्या क्रायटेरियाच्या मदतीने त्यांनी सर्व ॲनिमलला क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली। तर मेनली आपण या चॅप्टरमध्ये 5 प्रकारचे क्रायटेरिया बघणार आहे की ज्यांच्या बेसिसवर बायोलॉजिस्टने ॲनिमलला क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली। ओके, तर फ्रेंड्स बघूया, पहिला जो क्रायटेरिया आहे तो आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन। ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन। ओके, त्यानंतर आहे सेकंड बॉडी सिमेट्री। थर्ड आहे जॉब लेयर्स। फ्रेंड्स, मी सुरुवातीला 5 क्रायटेरिया लिहून देतोय, त्यानंतर डिटेल मध्ये आपण 1 बाय 1 सर्व क्रायटेरिया स्टडी करणार आहे। फोर्थ आहे बॉडी कॅव्हिटी आणि लास्ट आहे बॉडी सेगमेंटेशन। फ्रेंड्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री ऑफ एनिमल क्लासिफिकेशन, त्यानंतर बेनिफिट्स ऑफ एनिमल क्लासिफिकेशन, टाइप्स ऑफ फायलम किंवा क्लास त्यांच्या शॉर्ट ट्रिक आपण स्टडी केलेले आहेत। आणि जर तुम्ही माझे ते व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपण सुरुवातीला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन या क्रायटेरियाला डिटेलमध्ये स्टडी करूया। पण त्यापूर्वी फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की जेही काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे बेसिक अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ लाईफ आहे ते कुठलं आहे तर सेल। ओके, आणि हे जे सेल आहे या सेलमध्ये कोण प्रेझेंट आहे? ॲटम। मग ॲटम कोणामध्ये प्रेझेंट आहे तर सेलमध्ये। आणि डिफरंट टाइप्स ऑफ सेल ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस काय बनते? टिश्यू। आणि डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यू ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस काय बनते? ऑर्गन। आणि डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गन ज्यावेळेस कंबाईन होतात त्यावेळेस बनत असते ऑर्गन सिस्टीम। बरोबर? आणि ऑर्गन सिस्टीम जर का कंबाईन झाल्या तर त्यांच्यापासून काय बनत असते? ऑर्गॅनिझम। हा जो सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, तोच सिक्वेन्स आपल्याला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये स्टडी करायचा आहे। चला तर मग या टॉपिकला म्हणजेच ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशनला आपण सुरुवात करूया। ओके, बघा, ॲटम, त्यानंतर सेल, सेलच्या आतमध्ये कोण असतात? ॲटम। सेल कंबाईन होऊन टिश्यू बनतात, टिश्यू कंबाईन होऊन ऑर्गन बनते, ऑर्गन कंबाईन होऊन ऑर्गन सिस्टीम आणि ऑर्गन सिस्टीम पासून बनत असतो ऑर्गॅनिझम। तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिला जो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन आहे दॅट इज प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन। प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन। प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन याचं एक्झाम्पल आहे युनिसेल्युलर ॲनिमल्स। फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला जे ॲनिमल्स होते ते युनिसेल्युलर ॲनिमल्स होते आणि त्या युनिसेल्युलर ॲनिमल्स मध्ये त्यांच्या बॉडीचे जेही काही फंक्शन्स आहेत म्हणजे ऑल फंक्शन्स परफॉर्म बाय युनिसेल्युलर बॉडी बाय सिंगल सेल, म्हणजे एका सेम सेलद्वारे किंवा सिंगल सेलद्वारे पूर्ण बॉडीचे फंक्शन्स परफॉर्म केले जात होते।
मग असे जे ॲनिमल्स होते त्यांच्यामध्ये जे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन होतं ते होतं प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. आणि सेकंड जे ऑर्गनायझेशन आहे दॅट इज सेल्युलर लेव्हल ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. म्हणजे युनिसेल्युलर ॲनिमल पासून मल्टीसेल्युलर ॲनिमल तयार झाले. मग या मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये युनिसेल्युलर ॲनिमल पेक्षा जास्त सेल प्रेझेंट होत्या आणि त्या सेल सुद्धा ऑल बॉडी फंक्शन परफॉर्म करत होत्या. पण युनिसेल्युलर ॲनिमलच्या सेल पेक्षा या सेल जास्त डेव्हलप होत्या. मग हे जे ॲनिमल्स होते की त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल होतात आणि त्या सेल पूर्ण बॉडी फंक्शन परफॉर्म करत होते. अशा ऑर्गॅनिझमचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण म्हणतो सेल्युलर लेव्हल ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आणि याचे एक्झाम्पल कोण आहे तर एक्झाम्पल फायलम ओरिफेरा. ओरिफेरा. ओके. त्यानंतर थर्ड जे आहे दॅट इज सेल टिश्यू लेव्हल ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्याला मी असं लिहितो. ओके. आणि याचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज फायलम सिलेंट्रेटा और निडेरिया. फ्रेंड्स, ज्या वेळेस मल्टीसेल्युलर ॲनिमल्स मध्ये अजून डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात झाली तर सेल कम्प्लिटली डेव्हलप झाल्या आणि या सेल पासून टिश्यू बनायला सुरुवात झाली. टिश्यू बनायला सुरुवात झाली, कम्प्लीट टिश्यूची डेव्हलपमेंट झाली नाही. मग असे जे ऑर्गॅनिझम होते की ज्यांच्यामध्ये सेल कम्प्लिटली डेव्हलप होत्या आणि सिमिलर टाइप्स ऑफ सेल कंबाईन होऊन एक टिश्यू बनत होता आणि तो टिश्यू बॉडीचे फंक्शन परफॉर्म करत होता. तर असे जे ॲनिमल्स होते त्या ॲनिमलच्या ऑर्गनायझेशनला आपण म्हणतो सेल टिश्यू लेव्हल ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. यामध्ये लक्षात ठेवा की टिश्यू तयार झालेले होते पण त्यांची डेव्हलपमेंट झालेली नव्हती. ओके. काही टिश्यूंची डेव्हलपमेंट झालेली होती तर काही कम्प्लीट टिश्यू डेव्हलप झालेले नव्हते. त्यानंतर थर्ड आहे टिश्यू ऑर्गन लेव्हल ऑफ ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. ओके. आणि याचं जे एक्झाम्पल आहे एक्झाम्पल फायलम प्लॅटिहेल्मिंथिस किंवा फ्लॅटवर्म्स. ठीक आहे. तर फ्रेंड्स, हे जे ऑर्गॅनिझम होते आता यांच्यामध्ये बघा टिश्यू कम्प्लिटली डेव्हलप झालेले होते. ओके. आणि सिमिलर टिश्यू कंबाईन होऊन ऑर्गन्स बनायला सुरुवात झालेली होती. ऑर्गन बनायला सुरुवात झालेली होती पण कम्प्लीट ऑर्गन सिस्टीम डेव्हलप झालेली नव्हती. मग असे जे ॲनिमल्स होते त्यांच्या बॉडीमध्ये जे ऑर्गनायझेशन होतं त्याला आपण म्हणतो टिश्यू ऑर्गन लेव्हल ऑफ ग्रेड ऑर्गनायझेशन. फ्रेंड्स, तुम्हाला एक्झाम मध्ये एका मार्कासाठी एखादा फायलम दिला जातो आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे हे विचारल्या जाते किंवा विचारल्या गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ऑर्गनायझेशन आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचेच आहेत. ओके. देन आता बिसाइड दिस 4 ऑर्गनायझेशन या सगळ्यांपेक्षा इव्हॉल्व जे ऑर्गनायझेशन होतं ते म्हणजे कुठलं होतं तर ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑफ ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे असे ॲनिमल्स की ज्यांच्या बॉडीमध्ये आता ऑर्गन सिस्टीम कम्प्लिटली डेव्हलप झालेली होती. ओके. मग त्या ॲनिमलमध्ये जे ऑर्गनायझेशन आहे त्याला आपण काय म्हणतो ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑफ ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. मग यानंतरचे जेवढे काही फायलम्स आहेत तेवढे सगळे या ऑर्गनायझेशन मध्ये येतात. ओके. आय होप तुम्हाला ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन समजलं असेल. आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू स्टुडंट्स. हॅव अ नाईस डे.